आपल्या महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे संस्थापक, आपले मार्गदर्शक, आपली प्रेरणा असे असलेले कॉम्रेड आबासाहेब काकडे यांची आज आपण 42वी पुण्यतिथी साजरी करतोय। त्यानिमित्ताने इथं उपस्थित असलेले आपल्या सर्वांची परिचित असलेले प्रमुख पाहुणे म्हणून माननीय भाऊसाहेब कोडवरे, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर M.K. फसले सर आणि उपस्थित सर्व माझे सहकारी बंधू भगिनी, या कार्यक्रमाने आपण उपस्थित राहिला, आमच्या विनंतीला त्यांना मान देऊन तुम्ही इथं उपस्थित राहिला, त्यामुळे तुमचं सुरुवातीलाच मी स्वागत करतो। आणि आजच्या या कार्यक्रमाची प्रस्तावित करण्यासाठी मी मराठी विभाग प्रमुख माननीय डॉक्टर गजानन लोंढे यांना निमंत्रण करतो। आजच्या आपल्या कॉम्रेड आबासाहेब काकडे यांच्या 42व्या पुण्यस्मरणानिमित्त आपल्यामध्ये उपस्थित झालेले आपले सर्वांचे आदरणीय माननीय भाऊसाहेब कोडवरे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर M.K. फसले सर, माझे सर्व शिक्षक सहकारी, मी आपल्यासमोर या कार्यक्रमाचं थोडंसं प्रास्ताविक करण्यासाठी उभा आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की कोविड-19 मुळे आपण हा कार्यक्रम फारसा मोठा आपल्याला घेता आलेला नाही, पण तरी सुद्धा आपल्या महाविद्यालयानं जे काही कार्यक्रम या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेले आहेत त्यातला हा एक छोटासा कार्यक्रम आहे। कॉम्रेड आबासाहेब काकडे यांनी शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यामध्ये जे काही सामाजिक आणि शैक्षणिक काम केलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि म्हणून त्यांचं चरित्र मी तुम्हाला पुन्हा सांगणार नाही, परंतु तरी सुद्धा ज्या बांधिलकीतून त्यांनी हे काम केलं, जो त्या समाजासाठी त्यांनी केला, त्यामुळं अनेक पिढ्या पुढे राहिलेल्या आहेत। विशेषतः खेड्यामध्ये मुलांची आणि मुलींची शिक्षणाची सोय त्यामुळे झालेली आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शैक्षणिक आणि सामाजिक काम केलेलं आहे। अर्थात आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतो म्हणून आपल्याला शैक्षणिक क्षेत्रातलं काम माहिती आहे, याशिवाय त्यांनी सामाजिक योगदान मोठं दिलेलं आहे। मग दीन दुबळ्यांसाठी, गरिबांसाठी, अगदी वकिलीची फी त्यांच्याकडे नसताना सुद्धा त्यांनी त्यांची बाजू कोर्टामध्ये न्याय मिळवण्यासाठी मांडलेली आहे। याशिवाय शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेक लढे दिलेले आहेत, अगदी वेळ प्रसंगी ते तुरुंगामध्ये सुद्धा दिलेले आहेत आणि या समाजाच्या पाठिंब्यावर ते लोकल बोर्डाचे अध्यक्ष राहिलेले आहेत। आणि म्हणून कॉम्रेड आबासाहेब यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण त्यांचे काही गुण आपण निश्चितपणाने घेतले पाहिजे, कारण अलीकडे त्यागाची प्रवृत्ती खूप कमी होत चालली। आपण जवळजवळ सर्व भाऊसाहेब असं झालो की पोटार्थी झालो, म्हणजे काही अपवाद असू शकतील सन्माननीय, पण याच्या पलीकडे आपल्याला काही जेवढं शक्य होईल तेवढं आपण सामाजिक काम सुद्धा केलं पाहिजे। मला वाटतं हाच वासा आपण सर्वांनी त्यामधून घेतला पाहिजे। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एक प्रश्नावली तयार केली होती आणि ती प्रश्नावली बऱ्याच जणांनी सोडवलेली आहे। 20 प्रश्न त्यामध्ये दिले होते आणि 100 मार्कासाठी ते होते। आपल्यामधील काही जणांनी ती सोडवलेली आहे। याशिवाय 2 मुलींची थोडक्यात भाषणं पण आपण ऐकणार आहोत। वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुद्धा आपण घेणार आहोत आणि मी सुरुवातीला सांगितलं की कोविड-19 मुळे आपल्याला बरीच तशी बंधनं आलेली आहेत, पण तरी सुद्धा आपण या सगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। मी पुन्हा एकदा आपल्या पाहुण्यांचं स्वागत करतो आणि माझं छोटंसं प्रास्ताविक संपवतो। धन्यवाद। धन्यवाद सर। त्यानंतर मी आजच्या या कार्यक्रमाची अध्यक्षता करण्यासाठी आपल्या महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक सुनील कुडवळे सर यांना निमंत्रित करतो। दिनांक 9 ऑक्टोबर 2020 आबासाहेब काकडे यांच्या 42व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर M.K. फसले सर यांनी स्वीकारावं अशी मी आपणा सर्वांची
आत्ताच माझे सहकारी प्राध्यापक पडोळे सर यांनी जी अध्यक्ष सूचना मांडली त्यापासून आपल्या सर्वांच्या वतीने मी अनुमोदन देत आहे. धन्यवाद सर. त्यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे जे आपले प्रमुख आहेत माननीय अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांना विनंती करेल आणि आपल्या सर्वांना विनंती करेल की त्यांनी आबासाहेबांच्या आणि श्रीमंताई ठाकरेंच्या प्रतिमेचं पूजन करावं. धन्यवाद सर. त्यानंतर मी आपले जे प्रमुख पाहुणे आहेत त्या प्रमुख पाहुण्यांचं जे कलाकार आहेत समाजसेवक आहेत त्यांचं थोडक्यात परिचय करून देत आहेत प्राध्यापक सुनील पडोळे सर. आजच्या या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला लाभलेले पाहुणे तसे आपण सर्व सुपरिचित आहेतच. यापूर्वी आपल्याकडे त्यांनी NSS अंतर्गत कार्यक्रम या ठिकाणी झालेले आहे. आजचे जे पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत श्री भाऊसाहेब रामनाथ पोटभरे हे आदोडी या गावचे असून यांचे शिक्षण MA LLB. त्यानंतर एकदम सुरुवातीच्या काळात आबासाहेब काकडे विद्यालय शेवगाव या शाखेत त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली आणि त्या नोकरीच्या नंतर त्यांनी लॉला ॲडमिशन घेऊन त्यांची लॉची पदवी पूर्ण केली. नंतरच्या काळात त्यांनी कोपरगाव येथे आधार प्रमुख म्हणून काम केले. तेथेच त्या ठिकाणी ते रिटायर झाले आणि कोपरगाव येथे कला रंजन नाट्य संस्थेची स्थापना करून राज्य नाट्य स्पर्धेत अनेक बक्षिसे पारितोषिके त्यांनी त्या ठिकाणी मिळवली. तसेच साईबाबाच्या त्यांच्या भूमिकेला त्यांनी स्वतः साईबाबांची भूमिका केली. त्या भूमिकेला राज्यस्तरीय पुरस्कारही त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्याचबरोबर आपल्या संस्थेच्या वतीने शिक्षण समूहाच्या वतीने आबासाहेब काकडे जीवन गौरव पुरस्कार दिला जातो. तोही त्यांनी त्यांना मिळालेला आहे. असे आपल्याला लाभलेले पाहुणे सन्माननीय भाऊसाहेबजी पोटभरे यांचं या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीने संस्थेच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद सर. आजच्या आजचे पाहुणे आपले सहकारी आहेत. आबासाहेबांच्या कार्याचा वसा घेऊन त्यांनी सुद्धा पुढे कार्य केल्याचं आपल्याला यातून दिसून येतं. धन्यवाद सर. यानंतर आपला पाहुण्यांचं स्वागत करणं आपलं कर्मप्राप्त आहे. त्यासाठी मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या आपल्या पाहुण्यांचं स्वागत करावं. धन्यवाद सर. त्यानंतर आमच्या महाविद्यालयातील NSS विभागाने सर या कोविड-19च्या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये
मास्कचं शिवण करून ते वितरित समाजामध्ये केलेलं आहे. असं मोठ्या प्रमाणात कार्य त्यांनी केलं. त्याचं एक प्राथमिक स्वरूप म्हणून आजही आपण त्याचं वाटप या ठिकाणी करणार आहोत. तर मी आपल्या प्राध्यापकांना, NSS विभाग आणि कमळ शिका विभाग या दोघांना विनंती करेल की त्यांनी यांचं वाटप समोर यावं आणि एक प्रतिनिधी म्हणून आपण एक दोन जण पुढे यावं. महिलांमधून या सरिता मॅडम या बालकेश पुढे धन्यवाद. आपल्या प्रस्तावनेमध्ये गोंडे सरांनी आपल्याला सांगितले की या कार्यक्रमाचं औचित्य साधूनच आमच्या काही विद्यार्थ्यांनी व्याख्यान यामध्ये दिलेले आहे. आपले मनोगत व्यक्त केलेलं आहे ते आपण या ठिकाणी प्रसारित करणार आहोत. ऑनलाईन पद्धतीने त्यांनी ते मनोगत व्यक्त केले आहे. त्यामध्ये कुमारी अर्चना बागडे आणि कुमारी अर्चना गरड या दोघींनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. या करू निर्धार सारे या करू आराधना, या करू निर्धार सारे या करू आराधना. ज्या घरी अंधार आहे त्या घरी उजळू दिवे, ज्या घरी अंधार आहे त्या घरी उजळू दिवे. हेच माझे ध्येय आता, हीच माझी साधना, हेच माझे ध्येय आता, हीच माझी साधना. या करू निर्धार सारे या करू आराधना, ज्ञान लाभेशील लाभे देणे लाभावे म्हणून. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ज्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे येथे शिक्षण घेत आहे असे महान व्यक्तिमत्व असणारे थोर शिक्षण महर्षी, गोरगरिबांचे वकील, दीनदलितांचे उद्धाता व सर्वसामान्यांचे नेते कॉम्रेड आबासाहेब काकडे यांच्या जीवनशैलीबद्दल मी तुम्हाला काही थोडक्यात माहिती सांगणार आहे. आबासाहेब काकडे यांचा जन्म 25 जून 1919 रोजी मंगळूर या गावी झाला. त्यांचं बालपण हे मंगळूर गावी वाढू लागलं, परंतु ज्यावेळी शिक्षणाचा प्रवास चालू झाला तेव्हा तो चापडगाव, शेवगाव येथून चालू झाला. आपल्या पालकांनी आपल्याला ज्या हेतूने शिक्षणासाठी पाठविले आहे याची जाणीव त्यांनी पूर्णपणे आपल्या मनामध्ये बिंबवली होती. आणि मनामध्ये बिंबवली असताना शहरी कुठल्याही मोहमायाला बळी न पडता त्यांनी आपले शिक्षणाचा प्रवास चालू केला. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे तर त्यांनी त्यांच्या जीवनाचं सूत्रच बनविलं होतं. एंट्रन्सच्या एक्झाम नंतर त्यांनी पुढच्या शिक्षणासाठी कोल्हापूर निवडला. आता कोल्हापूर निवडण्यामागे दोन कारणे होती. एक तर कोल्हापूर हे परिवर्तनाचं मुख्यच ठिकाण होतं, वैचारिक परिवर्तनाचं, आणि दुसरं म्हणजे ते कुस्त्याचं माहेरघर म्हटलं जायचं. कोल्हापूर अभ्यासाच्या छंदाबरोबर त्यांना कुस्त्याचा छंद होता म्हणून त्यांनी कोल्हापूर निवडलं. कणाकणाने ज्योत उजळीत तेजोधन, कणाकणाने ज्योत उजळीत तेजोधन, जगास देया शीतल लेपन झिजले हे चंदन, जगास देया शीतल लेपन झिजले हे चंदन. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली 1942ला ऑगस्ट क्रांती चालू होती ना, तेव्हा त्यांना त्या क्रांतीमध्ये उतरावं असं वाटलं, परंतु बापूसाहेब भापकर यांच्याशी सल्लामतलब करून त्यांनी अगोदर वकिलकीची परीक्षा देण्याचं ठरवलं. आता वकिलकीची परीक्षा दिल्यानंतर ती त्यांच्या मनामध्ये असं म्हणजे चिंतेनं पेटून उठलं. त्यांचं मन म्हणतात ना, चिंतेनं माणसाला दिशा सापडते तशी दिशा त्यांना सापडली. या गरीब घोषित कष्टकरी शेतकरी मजुरांचं शोषण कोण करत असत असा त्यांना प्रश्न पडू लागला. आणि या प्रश्नातून त्यांचं मन असं एकदम पेटून उठलं. या शेतकऱ्यांचं या सर्व चक्रातून सुटका केली पाहिजे असं त्यांना वाटू लागलं. त्यामुळे त्यांनी एक परीक्षा पास झाल्यानंतर 1944ला ती वकिलकीची पदवी फक्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मिळवली. माणसाला जीवनात पैसा पाहिजेच असतो असे नव्हे तर आवश्यक असतो, या विचाराच्या पलीकडे जाऊन आबासाहेब काकडेंनी समाजासाठी खूप कामे केली. जमणारच नव्हते माझे या माझ्या पिढीशी, जमणारच नव्हते माझे या माझ्या पिढीशी, मी येणाऱ्या काळाची एक अनमोल अमानत होतो, मी येणाऱ्या काळाची एक अनमोल अमानत होतो. आबासाहेब काकडे फक्त वकिलकी व्यवसाय करतील असे
फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार कार्य आपल्या मनावर बिंबवून त्यांनी समाजासाठी काहीतरी करण्याचे ठरवले आणि शेवगाव पाथर्डी तालुक्याची दुरावलेली शिक्षण व्यवस्था पाहून त्यांना असं वाटलं की त्यांचं जे सुधारणावादी मन होतं ते त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. त्यामुळे त्यांनी ठरवलं की शिक्षणाची सुरुवात शिक्षणामुळेच हे कुठेतरी स्थिरावेल, म्हणून त्यांनी शिक्षणाची सुरुवात आपल्या राहत्या घरापासून केली. तिथे त्यांनी एक वसतिगृह सुरू केले आणि सर्वप्रथम त्यांनी 2 संस्थानाची स्थापना केली. एक म्हणजे नव महाराष्ट्र शिक्षण मंडळ आणि दुसरं म्हणजे दी फ्रेंड्स ऑफ दी स्प्रेड लीग, या 2 संस्थानाची स्थापना केली. आणि या संस्थानाच्या माध्यमातून आतापर्यंत खूप सारे महाविद्यालये व शिक्षक या संस्थानाचा फायदा घेत आहेत. मित्रांनो, 1961 साली त्यांनी ढोर जळगाव येथे सर्वप्रथम विद्यालय सुरू केलं आणि त्या विद्यालयाचं नाव श्रीराम विद्यालय ढोर जळगाव असं ठेवलं. त्यानंतर आपण त्या विद्यालयामध्ये म्हणजे तिथून त्यांनी शिक्षणाची सुरुवात केली. शिक्षण क्षेत्राचं एक नवीन पर्व सुरू झालं. मांडलेला हा डाव मी कधी टाकून जाणार नाही, मांडलेला हा डाव मी कधी टाकून जाणार नाही. हार किंवा जीत हो यापुढे माघार नाही, हार किंवा जीत हो यापुढे माघार नाही, अशी भूमिका स्वीकारून मित्रांनो आबासाहेब काकडे यांनी शैक्षणिक समूहाच्या टोटल 29 शाखेमधून विद्यार्थी, इतर शिक्षक, सेवक या शिक्षणाचा पवित्र फायदा घेत आहेत. आबासाहेब काकडे आर्ट अँड सायन्स कॉलेज या महाविद्यालयामधून मी शिक्षण घेत आहे, याचा मला खूप अभिमान आहे. येथेच मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. धन्यवाद. निरीक्षण करणारे, राजमान्य प्रमाणे निपक्षपणे परीक्षण करणारे
कुमारी अर्चना बागडे आणि कुमारी अर्चना धरत यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. दोघींचं मी या ठिकाणी धन्यवाद करतो. त्यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय भाऊसाहेब कोटवारे यांना मी विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आजच्या त्या आदर्श कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भोसले सर, या महाविद्यालयाचे प्राचार्य, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले त्यांचे सर्व सहकारी प्राध्यापक वर्ग, बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे इतर जो स्टाफ आहे, सहकारी स्टाफ आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, या ठिकाणी आज आबासाहेब काकडे पुण्यतिथी सोहळा, स्मरण सोहळा आज 9 ऑक्टोबर या दिनी आपण साजरा करीत आहोत. तो हा साजरा करत असताना आज मोठ्या संघर्षातून आपण जात आहोत, मोठ्या संकटातून जात आहोत. संपूर्ण जग हे कोरोनाग्रस्त झालेलं आहे आणि म्हणून हे जे वैभव आज विद्यार्थ्यांचं या ठिकाणी दिसायला हवं होतं ते या कार्यक्रमाच्या साठी उपस्थित नाहीये. परंतु जे संदेश, जे आदर्श, जे काही नियम ते घालून दिलेले असतात ते उपक्रम आपण या ठिकाणी छोट्या खाणी का होईना या ठिकाणी आपण हा उपक्रम साजरा करीत आहोत. या प्रसंगी प्रथम आबासाहेबांबद्दल बोलण्या अगोदर मी कोरोनाग्रस्त जग जे आहे हे कोरोनाग्रस्त जग, देश, त्यातले अनेक हे मुक्त व्हावे, लवकरच मुक्त व्हावे अशी प्रथमतः ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या कोविड आणि या कोरोनाग्रस्त आजारामध्ये जे दीन दुबळे, गोरगरीब, राजकारणी, विविध स्तरातील डॉक्टर्स, त्याचप्रमाणे काही सेवेकरी, हॉस्पिटलचे म्हणा, इतर सेवेकरी या आजारामध्ये बळी गेले. तर आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी प्रथमतः त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि हा जो सोहळा आपण पुण्यतिथी सोहळा आयोजित केलेला आहे त्यासाठी प्रथमतः आपलं अभिनंदन करतो. 2 मुलींनी जे स्पीच दिलं या ठिकाणी, अर्चना गरड आणि अर्चना बागडे, त्यांचं मनापासून कौतुक करतो. ज्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांच्याकडून करून घेतलं त्यांचं सुद्धा मनापासून सर्व स्टाफचं, प्राचार्यांचं, सहकारी प्राध्यापकांचं, बंधू भगिनींचं मी मनापासून अभिनंदन करतो. असे उपक्रम राबवणं काळाची गरज आहे आणि म्हणून या ठिकाणी बोलताना समाज पंढरीचे वारकरी, गोर गरिबांचे कैवारी आणि मानवतेचे पुजारी असे वैकुंठवासी
आदरणीय स्वर्गीय आबासाहेब काकडे यांना विनम्र अभिवादन करतो. आबासाहेब समाजाने दिलेली उपाधी, पदवी, परंतु या धर्तीवर जेव्हा त्यांनी मंगरुळ या गावी जन्म घेतला, कान्होजी पाटलांच्या घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला, त्यावेळी बालपणाचे जे दृश्य दिसलं त्यांना, त्यांच्या मातोश्री वैकुंठवासी लक्ष्मीबाई, तर यांनी पूर्वजांचे परापार जे काही पितर जन्माला येतात असा संकेत आहे, आणि म्हणून त्या ज्या खानाखुणा घेऊन आलेले होते, तर त्यावरून त्यांचं नाव लक्ष्मीबाईंनी भागुजी असं ठेवलं. आणि हे भागुजी मंगरुळमध्ये शिक्षण घेतलं, चापडगावमध्ये शिक्षण घेतलं, पुण्यामध्ये शिक्षण घेतलं, आणि LLB ची पदवी कोल्हापूर येथे घेतली. कोल्हापूर येथे का घेतली, तर कुस्तीची त्यांना खूप आवड होती. जीवन जगताना शरीर सुद्धा कमवलं पाहिजे, शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे, ही त्यांची दृढ भावना होती. आणि कुस्तीची सोय ही कोल्हापूरला होती, तिथे LLB ची सोय होती शिक्षणाची, आणि म्हणून ते गाव त्यांनी निवडलं होतं. एक भक्कम असं शरीर त्यांनी कमवलं, आणि पदवी घेतल्यानंतर आपला व्यवसाय सुरू केला, तो गोरगरिबांसाठी केला. वकिली सुरू केली, ती गोरगरिबांसाठी केली. हे कार्य करत असताना समाजसेवेचं व्रत घेतलं, आणि दीन दुबळे दलित यांना आधार दिला पाहिजे, यांचं जीवन सुखी झालं पाहिजे, अशा प्रकारचा विचार मनात बिंबलेला असताना महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार त्यांच्या ठाई वसलेले होते, रुजलेले होते, आणि म्हणून समाजाचं परिवर्तन झालं पाहिजे, गोरगरीब माणसाला न्याय मिळाला पाहिजे, त्याचं जीवन सुखी झालं पाहिजे, हा विचार त्यांच्या ठाई असल्यामुळे त्यांनी मर्म समाजाचं जाणलं. आणि म्हणून सुरुवातीला हे कार्य करत असतानाच त्यांनी समाज घडवायचा असेल तर शिक्षण झालं पाहिजे, समाजातली मुलं ही सुशिक्षित झाली पाहिजे, मुलं मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे, हा विचार त्यांच्या ठाई आला. आणि म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलं. आणि हे काम करत असताना 1961 साली ढोरजळगाव येथे श्रीराम विद्यालयाची पहिली स्थापना केली. आणि त्यानंतर मोठी घोडदौड करून आज आपण ज्या इमारतीमध्ये बसलेलो आहोत, अशा उत्तुंग अशा इमारती आदरणीय ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे आणि सौभाग्यवती हर्षदाताई काकडे यांच्या प्रयत्नातून आज ही घोडदौड चालू आहे. आणि तेच गुण त्यांच्या अंगी आहेत. समाजात परिवर्तन झालं पाहिजे, सुशिक्षित समाज झाला पाहिजे, हे व्रत सुद्धा त्यांनी घेतलेलं आहे. आणि ते संस्कार आबासाहेबांचे त्यांच्या ठाई रुजलेले आहेत. आणि म्हणून एवढे हा विकास ठिकठिकाणी आपल्याला दिसतोय. तर हे तत्व मी सांगत होतो की शिक्षण समाजाला मिळालं पाहिजे, समाजातील तळागाळातील मुलामुलींना शिक्षण मिळालं पाहिजे, तरच हा समाज सुधारला जाईल अशी त्यांची भावना होती. म्हणून आज आपल्याला त्यांच्या संस्थेचे नव महाराष्ट्र शिक्षण मंडळ या शिक्षण संस्थेचे आज जवळजवळ 53 शाखा म्हणजे हायस्कूलच्या, त्याचप्रमाणे हायर सेकंडरी आणि कॉलेज अशा प्रकारे, त्याचप्रमाणे फार्मसी असे विविध असे 53 प्रकल्प शिक्षणाचे त्यांनी या ठिकाणी म्हणजे आबासाहेबांच्या आशीर्वादाने निर्माण केलेले आहेत. आबासाहेब आपल्या जीवनामध्ये आले
परंतु म्हणतात ना, जी माणसं अकाली जातात ती कर्तृत्ववान असतात. माऊली, ज्ञानेश्वर माऊलींचं आयुष्य किती होतं? अतिशय अल्पावधीमध्ये समाधिस्थ झाले माऊली, परंतु अख्ख्या जगाला मार्गदर्शक म्हणून ज्ञानेश्वरीची निर्मिती केली. आणि त्याचप्रमाणे छत्रपती शिवराय 50 वर्षाचं आयुष्य लाभलं, परंतु या जगामध्ये जो लौकिक त्यांनी निर्माण केला तो पिढ्यानपिढ्या चालत राहील. आणि त्याचप्रमाणे आबासाहेबांना सुद्धा त्या मानाने अल्पायुष्य मिळालं, परंतु अल्पायुष्यामध्ये सुद्धा आपल्या कर्तव्याची, आपल्या कामगिरीची, आपल्या समाजसेवेची बांधणी ते करून गेले आणि दिशा दाखवून गेले ते आपल्या मुलाला ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांना. असा हा उत्तुंग विचाराचा हिमालय आपल्या या अहमदनगर जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये उदयाला आला. परिपूर्ण असं कार्य केलं. आणि हे कार्य करत असतानाच दुसरा त्यांनी जो उपक्रम राबवला, शेतकरी, कामकरी, कष्टकरी लोकांचं नेतृत्व त्यांनी केलं. त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून असंख्य अशा संघटना उभ्या केल्या, लोकांना एकत्रित केलं आणि शेतकरी सुखी झाला पाहिजे, कामगार सुखी झाला पाहिजे अशा प्रकारची तत्वप्रणाली सुद्धा त्यांनी अवलंबिली. आणि शेतकऱ्याचं जीवन सुखी व्हावं म्हणून या जिल्ह्यामध्ये अनेक पाण्याचे प्रकल्प राबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु काळाच्या ओघामध्ये त्यांना तेवढ्या कालावधीमध्ये यश मिळालं नाही. ताजनापूर लिफ्ट इरिगेशन झालं पाहिजे, मुळेचं पाणी लाटजळगाव पर्यंत आलं पाहिजे, त्याचप्रमाणे कोपरा धरण झालं पाहिजे. अशा प्रकारचे विविध उपक्रम छोटे मोठे त्यांच्या मनातच राहून गेले. आणि आज ते असते तर या परिसराचा निश्चितपणे कायापालट झाल्याशिवाय राहिला नसता आणि आपले कुटुंब आहेत यापेक्षा अनेक पटीने सुखी झाल्याशिवाय राहिले नसते. म्हणून आबासाहेबांना या प्रसंगी मानवंदना करतो. मित्र हो, असा नेता कोणे दुर्मिळच. समाजाची नाडी ओळखणार, समाजाची सेवा करणार आणि हे करत असताना त्यांचं कार्य पाहून त्यांना अनेक असे पदावर घेण्यासाठी राजकारणी लोकांनी प्रयत्न केले. परंतु आबासाहेबांनी जे त्यांच्या समोर विचार लोकांनी मांडले ते मान्य केले नाहीत आणि त्यांचे जे पुरोगामी विचार होते तेच त्यांनी आयुष्यभर राबवले. त्यांनी जर दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा प्रयत्न केला असता तर ते मोठ्या पदावर गेले असते, परंतु त्याची सुद्धा त्यांनी अभिलाषा धरली नाही. नेता असावा तर असा. तर म्हणून आबासाहेब हे दिव्य दृष्टी देणारे नेते होते, समाजाचं परिवर्तन करणारे नेते होते. छोट्या मोठ्या गरीब कुटुंबातील मुलामुलींच्या शिक्षण देऊन त्यांना सुशिक्षित करण्याचा त्यांचा मानस होता. अशा प्रकारची ही ध्येय प्रणाली त्यांच्या ठाई होती. वकिली व्यवसाय केला, त्याबरोबर समाजसेवा केली आणि हे करत असतानाच उत्तुंग अशी झेप घेतली ती शेतकऱ्यांच्या जीवनाचं परिवर्तन करण्यासाठी. परंतु एवढे विचार बरोबर असताना सुद्धा काही सक्सेस झाले, काही काळाच्या ओघात त्यांना यश आलं नाही. परंतु त्यांचे अधुरे राहिलेले स्वप्न ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे आणि सौभाग्यवती हर्षदाताई काकडे हे नेटाने या महाराष्ट्रामध्ये पुढे नेत आहेत आणि त्यांच्या या कार्याला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. तर या ठिकाणी बोलता बोलता असं मला म्हणायचंय की जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारी अशा प्रकारचं जीवन आबासाहेबांचं होतं. समाजासाठी होतं, परोपकारासाठी होतं. स्वतःसाठी ते कधी जगलेच नाही, ते दुसऱ्यासाठी जगले. अशा प्रकारचं कार्य आबासाहेबांचं होतं.
स्वतःच्या प्रपंचाकडे त्यांनी कधी लक्ष दिलं नाही आणि समाजासाठी मात्र त्यांनी वाहून घेतलेलं होतं. हे करत असताना अनेक प्रसंगातून मी त्यांच्या बरोबर होतो. आम्ही नाटळगावपर्यंत पाणी यावं म्हणून शेतकरी परिषदा घेतल्या ठिकठिकाणी गावोगावी. त्यामध्ये त्यांनाही अटक झाली होती, मला सुद्धा त्यांच्याबरोबर अटक झाली होती आणि विसापूरला आम्ही एक दिवस कारागृहामध्ये होतो. अशा प्रकारचं म्हणजे परिवाराची पर्वा न करता समाजाचं दुःख जाणून समाजाची सेवा करणारं व्यक्तिमत्व होतं आणि म्हणून जगले ते समाजासाठी आणि संत म्हणून ते उदयाला आले. संत म्हणून आले. या उक्तीमध्ये असं आहे की जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे. ते संतांची भूमिका घेऊन संतांचं अवतरण घेऊन या समाजामध्ये काकडे कुटुंबियामध्ये त्यांनी जन्म घेतला आणि आपलं कार्य उत्तुंग शिखरावर नेण्याचा प्रयत्न आयुष्यभर त्यांनी केलेला आहे. तर या ठिकाणी अतिशय धार्मिक अशा कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाल्यामुळे ते सुद्धा शाकाहारी होते, माळकरी. माळ त्यांनी घातली नाही, पण माळेचे तत्व त्यांच्या आचरणात मात्र आयुष्यभर होते हे आम्ही जवळून पाहिलं. अनेक लढ्यामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर होतो. अनेक वेळा मोर्चे आम्ही या ठिकाणी बोधेगाव, शेवगाव या ठिकाणी शेवगावला वीज मिळाली पाहिजे, बोधेगावला वीज मिळाली पाहिजे, या परिसरातील रस्त्यांची कामं झाली पाहिजे, अशा प्रकारचे अनेक प्रश्न घेऊन आम्ही त्यांच्या समवेत लढलो. त्यांचे संस्कार माझ्यावर सुद्धा झाले. त्यांची प्रेरणा माझ्या जीवनामध्ये सुद्धा मला उपयोगी आली मित्रांनो. आणि म्हणून हे कार्य करत असताना मंत्रालयामध्ये जाण्याचा सुद्धा त्यांच्या बरोबर मला योग आला. तर हा योग असा एका स्वतंत्र विषय घेऊन त्यावेळेला आबासाहेब आमच्या बरोबर नव्हते, परंतु यशवंत चव्हाण म्हणून आणि मधुकर कात्रे त्याचप्रमाणे कॉम्रेड सुरेश गवळी हे आमचं एक शिष्टमंडळ घेऊन आम्ही मंत्रालयात गेलो होतो. विषय होता दुष्काळामध्ये, 72च्या दुष्काळामध्ये मुलांचे विद्यार्थ्यांची फी माफ झाली पाहिजे आणि जेवणाची सोय झाली पाहिजे. एवढा भयान दुष्काळ होता 72चा. त्या वेळी आम्ही शिक्षण घेत होतो. तर अशा वेळेला त्यांच्याबरोबर जाण्याचा मलाही मंत्रालयामध्ये योग आला आणि म्हणून आबासाहेबांची प्रेरणा घेऊन आम्ही तो विचार घेऊन गेलो. त्यावेळेला वैकुंठवासी वसंतरावजी नाईक हे मुख्यमंत्री होते. त्यांच्या दालनामध्ये आम्ही गेलो. समोरासमोर ते आम्हाला त्या हॉलमध्ये बसवलं आणि आम्ही जे निवेदन त्यांना दिलं ते त्यांनी तत्वतः मान्य केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवणाची सोय प्रत्येक महाविद्यालयामध्ये ठिकठिकाणी दानशूर व्यक्तींना भेटून जेवणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या त्या काळात. त्याचबरोबर संपूर्ण फी विद्यार्थ्यांची माफ केली होती. तर अशा प्रकारचा योग मला सुद्धा तो अनुभवायला मिळाला आबासाहेबांच्या विचारामुळे. तर जाता जाता वैकुंठवासी आदरणीय वसंतरावजी नाईक साहेब आणि आम्ही असं समोरच बसलो होतो. तर त्यावेळी पेहरावासाचं पायजामा आणि शर्ट होता, बाकी मंडळी 5-6 जण हे सुटफुटात होते. तर मी प्रश्न केला की हे काम साहेब झालं पाहिजे असं जाता जाता म्हणून उठता खुर्चीतून मी बोललो. त्यावेळी साहेबांनी माझ्या पाठीवर थाप टाकली, आदरणीय नाईक साहेबांनी, आणि होईल अरे बेटा ते काम होईल तुमचं अशा त्यांच्या त्या भाषेमध्ये त्यांनी मला उत्तर दिलं. हे मात्र मी भाग्य समजतो. ती प्रेरणा मला आबासाहेबांकडून मिळाली. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अनेक तीर्थयात्रा केल्या, 4 धाम केले. म्हणजे हे समाज कार्य करताना सुद्धा धार्मिकतेमध्ये ते मागे नव्हते. त्यांच्या मंगरुळ या गावी त्यांचा मोठा परिवार होता. हे 7 भाऊ होते आणि 5 बहिणी होत्या. एवढा मोठा परिवार कान्होजी पाटलांचा होता. तर मोठे बंधू सुदाम पाटील होते, दुसरे बंधू श्रीनाथ होते, त्यानंतर तिसरे तुकाराम, चौथे नामदेव आणि 5वे आबासाहेब होते म्हणजे जगन्नाथ, 6वे रंगनाथ आणि 7वे मनोहर
अशा प्रकारची ही 7 भावंड होती आणि त्याचप्रमाणे 5 बहिणी होत्या त्यांना. साळूबाई त्यांचं नाव, द्रौपदाबाई, अनुसयाबाई, सरस्वती आणि अशा प्रकारच्या ह्या 5 बहिणी आणि 7 भाऊ. तर सर्व कुटुंब धार्मिक. त्या नावाचा उल्लेख याच्यासाठी केला मी की या नावामध्ये देवांची नावं आहेत. ही सर्व देवांची नावं त्या कुटुंबामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. स्वतः त्यांचं नाव कान्होजी म्हणजे कान्हा, कृष्णाचा अवतार, आणि अपत्य जी आहेत मुलं मुली त्यांची नाव सुद्धा देवाची आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय धार्मिक कुटुंब होतं. आणि पंढरपूर आणि पैठण या तीर्थयात्रेसाठी जाणाऱ्या दिंड्यांचा राबता यांच्या कुटुंबामध्ये काकडे साहेबांच्या होता आणि ते संस्कार त्यांच्या जीवनामध्ये रुजलेले होते. भविष्यात सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये अनेक असे धार्मिक कार्यक्रम त्यांनी केले. हीच प्रेरणा आपल्या मुला आणि सुनबाईंना त्यांनी दिलेली आहे. अशा प्रकारचं हे मौलिक कार्य त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलं आणि अनेक वेळा कारावास भोगला, अनेक संकटांना सामोरे गेले. असं हे अद्वितीय असं आदर्श व्यक्तिमत्व आपल्या सर्वांना सोडून 9 ऑक्टोबर 1978 साली ते या जगाला सोडून गेले, जगाचा निरोप घेतला. अतिशय सर्व या परिसरातील अहमदनगर जिल्ह्यातील नवे महाराष्ट्रातील सर्व त्यांच्या विचार प्रणालीच्या आणि इतर सर्व नेते मंडळींना महान असं दुःख झालं. परंतु तत्व त्यांचं असं होतं की अवघाची संसार करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. म्हणजे हा हे जग आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलंय की अवघाती संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. स्वर्ग मृत्यू पाताळाचं मी काय नंदनवन करीन अशा प्रकारची प्रेरणा त्यांची होती. परंतु आबासाहेबांच्या जीवनामध्ये जी प्रेरणा होती की माझा समाज सुधारला पाहिजे, या समाजाचं सोनं झालं पाहिजे आणि म्हणून तो विचार माझा संसार आहे. हा शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी हे सर्व माझे कुटुंबीय आहेत आणि माझे प्रपंचाचे सर्व रिलेटिव्ह आहेत आणि यांचं जीवन सुखी झालं पाहिजे. म्हणून अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक या उक्तीप्रमाणे ते आयुष्यामध्ये वागले आणि शेवटचा निरोप घेऊन आपल्यातून निघून गेले. त्यांना या ठिकाणी जेवढी मानवंदना द्यावी तेवढी थोडीच आहे. परंतु आपण त्यांची प्रेरणा घेऊन आयुष्यामध्ये जगलं पाहिजे हे सुद्धा मी आपल्याला सांगू इच्छितो. कारण त्यांनी आपल्या जीवनामध्ये सहज जाता जाता आणि वेळेला स्वर्गीय इंदिराजींचा सुद्धा घरी जाऊन त्यांनी भेट घेतली साहेबांनी, बाबासाहेबांनी. आणि ती प्रेरणा घेऊन मी सुद्धा साहेब माझ्याही मनात तो विचार आला की आबासाहेब भेटले मग आपल्याला काय झालं न भेटायला. आम्ही 2-4 जण जाऊन दिल्लीला गेलो रेल्वेनी आणि स्वर्गीय इंदिराजींच्या बंगल्यावर जाऊन सफरदर्शन हे त्यांचं निवासस्थान होतं आणि आबासाहेबांची प्रेरणा माझ्या म्हणजे अंतःकरणात होती. म्हणून मी सुद्धा आमच्या 3-4 सहकार्यांना घेऊन त्यांच्या बंगल्यावर गेलो आणि त्यांची भेट घेतली, त्यांच्याशी बातचीत केली. 26/10/1982 माझ्या जीवनाचा स्वर्णक्षण, एक पंतप्रधानाची भेट ही माझ्या जीवनातलं सार. आणि हे करत असताना जाता जाता यांना पुन्हा एक वार अभिनंदन करतो की माझं जीवन घडवताना मी जीवनामध्ये कसा जगलो, समाज कसा जगतोय, यापेक्षा समाजाला आनंद कसा देता येईल हे करण्यासाठी एक प्रेरणा मला स्वर्गीय प्राध्यापक मधुकरजी तोडरमल साहेब सर नगर कॉलेज आणि शिकत होतो त्यावेळेला त्यांच्याकडून तरुण तूर्त म्हातारे अर्क या नाटक पाहण्यात आलं आणि त्याचे 2-3 प्रयोग नगरमध्ये असताना पाहिले. ती प्रेरणा माझ्यामध्ये रुजली आणि आयुष्यामध्ये जेव्हा आबासाहेब काकडे विद्यालयातून मी लॉला ऍडमिशन घेतलं आणि मी संस्था सोडली. मी 2 वर्ष आदरणीय स्वर्गीय ताईंच्या हाताखाली मी काम केलं. त्यांची शिस्त मला फार माझ्या जीवनामध्ये उपयोगी पडली. असे ताईंचं व्यक्तिमत्व सुद्धा महान होतं.
या ठिकाणी उल्लेख केलाच पाहिजे. त्यांचे अनंत उपकार माझ्यावर आहेत आणि म्हणून मी पुढे जीवनामध्ये मग समाजाला आनंद द्यावा म्हणून मी कलारंजन नाट्य संस्था कोपरगाव या संस्थेचं रजिस्ट्रेशन केलं. 25 वर्ष मी ती संस्था कोपरगावमध्ये चालवली. महाराष्ट्रातील फक्त विदर्भ जर सोडला तर संपूर्ण जिल्ह्याच्या ठिकाणी असलेला रंगमंच जो आहे, नाट्यगृह जे आहे, त्या रंगमंचकावर मला काम करण्याची संधी मिळाली. अनेक नाटकं अनेक स्टेजवर सादर केली समाजासाठी, समाजाला आनंद देण्यासाठी, बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन. आणि हे करत असताना जाता जाता आम्ही एक 10 वर्षापूर्वी साईबाबांच्या जीवनावर नाटक लिहिलेलं आम्हाला मिळालं आणि ते नाटक प्राध्यापक वसंत देशपांडे यांनी लिहिलेलं होतं आणि ते सादरीकरण आम्ही राज्यनाट्यासाठी केलं. त्या साईबाबांची भूमिका करायला मला मिळाली. तो सुवर्ण योग आला आणि त्या भूमिकेला राज्य सरकारचा पुरस्कार मला मिळाला. मित्रांनो, आनंदाने तुम्हाला सांगू शकतो, मी साध्या शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतला. मला कुठला जुना वारसा कलेचा नाही, मोठ्या इस्टेटीचा किंवा असा धनाढ्य असा कुटुंबाचा वारसा नाहीये. एक गरीब कुटुंबामध्ये मी जन्म घेतला, पण आबासाहेबांच्या संपर्कात आलो हे मला सांगायचंय. त्यांची तत्वप्रणाली जीवनात माझ्या अंगात रोमांच म्हणजे हिंदली. आणि जीवन जगायचं असेल तर लोकांना आनंद दिला पाहिजे हे तत्व मी जाणलं आणि म्हणून ते कलाक्षेत्राकडे मी वळलो. त्याचं जीत झालं आणि ते करता करता भगवान बाबाचा एक माझा चित्रपट निघाला. त्या चित्रपटामध्ये मला व्यंकट स्वामीची भूमिका करायला मिळाली. नंतर योग असा की ती व्यंकट स्वामीची भूमिका चित्रपटात केलेली आहे आणि गाडगे बाबांची भूमिका एक असंच आपण जसं मला निमंत्रण दिलं या ठिकाणी, त्याचप्रमाणे मला माझे एक मित्र आहेत राजेंद्र पिपाडा आणि डॉक्टर राजेंद्र पिपाडा राहतात आणि त्यांच्या सौभाग्यवती ममताताई पिपाडा तर त्या नगराध्यक्ष होत्या, आजही आहेत त्या आणि त्यावेळेला होत्या माझ्या काळामध्ये मी तिथं होतो तेव्हा. तर त्यावेळी मला गाडगे बाबांची भूमिका करण्याचा योग आला की स्वच्छता अभियान त्यावेळेला राबवलं जात होतं खेड्यातून शहरातून. तर त्यावेळेला मला गाडगे बाबांचं सुद्धा प्रवचन करण्याचा योग मला माझ्या जीवनामध्ये मिळाला. माणिक बाबा भगवान बाबांचे गुरु यांच्या एका सिरियलमध्ये मी काम केलं पुण्याच्या. तर त्या सिरियलमध्ये मी माणिक बाबांची भूमिका केली. अशा 4 संतांच्या भूमिका माझ्या वाट्याला आल्या. साईबाबा, व्यंकट स्वामी, माणिक बाबा आणि गाडगे बाबा. तर अशा प्रकारची ध्येय प्रणाली घेऊन मी वाटचाल करीत आहे. मला या ठिकाणी आपण बोलवलं, मला या ठिकाणी सन्मानित केलं आणि या ठिकाणी माझे 2 शब्द 2 विचार ऐकण्याची मला या ठिकाणी बोलण्याची मला जी संधी दिली आपण सर, त्याबद्दल मिर्झा सर अतिशय उत्कृष्ट म्हणजे सूत्रसंचलन करतात आणि त्याचप्रमाणे यांचे सर्व प्राध्यापक वर्ग भगिनी यांचं पुनश्च एक बार मनापासून अभिनंदन करतो. या ठिकाणी हे कार्य आपण आबासाहेबांचं भविष्यामध्ये पुढे नेत जाऊ. आपले मार्गदर्शक भक्कम आहे, ते तुम्हाला निश्चितपणाने चांगली दिशा देतील असं डॉक्टर भोसले सरांना मी अभिवादन करतो. ही विचाराची, बाबासाहेबांच्या विचाराची प्रेरणा आपण सहकार्यांना देत राहा, विद्यार्थ्यांना देत राहा आणि भविष्यामध्ये पुढे जात राहा ही आशा व्यक्त करतो. याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आजचे आपले पाहुणे या अर्थाने त्यांच्या विचारातून, त्यांच्या बोलीतून एक कलाकार आपल्याला दिसून आलाच आहे. मात्र आपलं भाग्य आहे की आबासाहेबांना पाहिलेला, आबासाहेबांबरोबर नुसतं पाहून नाही तर आबासाहेबांच्या कार्यामध्ये सहभागी असलेला असं व्यक्तिमत्व या अर्थाने आज आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शनासाठी लाभलं. हेही एक आपलं भाग्य आपण या ठिकाणी आम्ही असं मानतो. अतिशय सुंदर असं
मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं, त्याबद्दल पुनश्च मी त्यांचं धन्यवाद देतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य MK भोसले सर, त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रथमतः मी कॉम्रेड आबासाहेब काकडे यांच्या प्रतिनिधीस विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या या पुण्यस्मरण सोहळ्यासाठी अगदी सहजासहज प्राध्यापक मिर्झा सर, प्राध्यापक पडोळे सर आम्ही व्याख्येचे आपल्याला कोण हवे आहे चर्चा सुरू झाली आणि तत्क्षणी मिर्झा सर आणि पडोळे सर यांची लगेच एक मोठी सर्वांच्या मध्ये भाऊसाहेब कोटभरे सर यांचं नाव आलं. सहज फोन केला. आपण आतापर्यंत व्याख्यात्यांना प्रमुख पाहुण्यांना पत्र देत होतो, त्यांना फक्त फोन केला आणि त्या फोनवरच त्यांनी निमंत्रण स्वीकारलं आणि अशा या प्रमुख अतिथींचं आपण स्वागत करूया, आभार मानूया. कारण भाऊसाहेब कोटभरे सरांचं किंवा त्यांनी केलेल्या एसटी महामंडळातील कामाचं किंवा त्यांनी केलेल्या नाट्यमय असणाऱ्या वेगवेगळ्या भूमिकेचं हे सर्व स्पष्टीकरण त्यांनी त्यांच्या वाणीतून आपल्याला ऐकवलेलं आहे. मी तर ऐकत असताना मला काही गोष्ट थोडक्यात सांगायची, कॉम्रेड आबासाहेबांची फॅमिली अगदी हुबेहूब त्यांनी आपल्या डोळ्यासमोर उभी केली. मंगरूळ गावामध्ये कसं कुटुंब होतं, किती आपत्ती होती, किती बहिणी होत्या, हा इतिहास सहसा कोणी सांगत नाही. जुने लोक सांगायचे पण जुन्या लोकांचं आपल्याला आता पडत नाही. पण तरी देखील अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या वाणीतून सांगितलं. या कार्यक्रमासाठी या संयोजन समितीतील प्राध्यापक मिर्झा सर, प्राध्यापक ग्रंथपाल खजुले सर आणि माझे सर्व सहकारी बंधू आणि भगिनींनो, मी कॉम्रेड आबासाहेब काकडे यांच्याबाबत 4-10 गोष्टी व्हायला पण मला सांगायचं वाटतात, त्याच मी फक्त तुम्हाला सांगत आहे. पहिल्या प्रथम आपण कुठलीही गोष्ट करत असताना त्याला एक मागचा इतिहास असावा लागतो चांगल्या प्रकारचा. तसा कॉम्रेड आबासाहेबांना तसा मोठा इतिहास जास्त काय मोठा होता अशातला भाग नाही, परंतु त्यांची हुशारी, त्यांच्या हुशारीतून, त्यांच्या शिक्षणातून त्यांनी कशा प्रकारे शिक्षणाचा ध्येय त्यांनी पूर्ण केलं घातलं, त्याची 2 उदाहरणं आपण वारंवार ऐकली असतील. त्यामध्ये जसं आता 2 विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, त्यामध्ये त्यांनी कुठे कुठे शैक्षणिक शाखा सुरू केल्या. धोरदळगावची शाखा सुरू केली. पहिली प्राथमिक शिक्षण त्यांनी मंगरुळला घेतलं, नंतर चापडगावला घेतलं, नंतर नगरला. हा इतिहास मी सांगणार नाही, परंतु शिक्षण घेत असताना त्यांनी सर्व बाबींचा, सर्व गोष्टींचा अभ्यास केला आणि धोरदळगावला श्रीराम विद्यालयाची पहिले प्रथम स्थापना केली. वास्तविक पाहता डॉक्टर लोंढे सर त्या विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. आपल्यातील बरेचसे जण त्यांनी स्थापन केलेल्या विद्यालयाचे विद्यार्थी असाल. त्यामध्ये तुम्ही तर त्या विद्यालयामध्ये नोकरीच केलेली आहे सर, म्हणून तुम्ही निर्मलाताईंचे गुण आपण सांगितले, त्यांचं असणारं कशा पद्धतीची शिस्त होती, शिस्तीचंही उदाहरण दिलं. तसंच कॉम्रेड आबासाहेबांचं मी ज्यावेळेस लाल चुली हे पुस्तक वाचलं, त्यामध्ये त्यांच्या असणाऱ्या जे काही ठळक गोष्टी आहेत त्यामध्ये पहिली गोष्ट मला जाणवली, आवडली ती म्हणजे पूर्वी मुलांना शिक्षण घ्यायचं असेल तर शाळा असून चालत नव्हतं, तर शाळेसोबतच राहण्याची, जेवणाची सोय असेल तरच विद्यार्थी शिकू शकत होते. आज तसं नाही. मग ते आबासाहेबांनी ओळखलं आणि ओळखून त्यांनी बरोबर ज्या ठिकाणी विद्यालय त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे वसतिगृह सुरू केली. आणि विशेष पहा, संत वाणी जर आपण आता जशी ऐकली सरांची, तसं प्रत्येक वसतिगृहाला त्यांनी देवाची नावं दिली. संत गाडगेबाबा वसतिगृह, सेवालाल वसतिगृह, म्हणजे एक वेगळ्या प्रकारची धार्मिक दृष्टी देखील त्यांच्यामध्ये होती, हेही सिद्ध होतं. आणि त्या मुलांना पूर्वी आता सरकारचे अनुदान आहेत, सरकार वेगवेगळ्या प्रकारचं अनुदान देत आहे वसतिगृहाला, परंतु त्यावेळेस ज्या वेळेस घराच्या पावला जायची, आजुली असेल, कोणी पोतं असेल, कोणी नव्हती त्यावेळेस पोतं घेऊन जायची आणि सवंगडी सणांसारखी काही बरोबर असायची आणि खायच्या पावला जाऊन तुम्हाला जे द्यायचं ते द्या, असं हक्काने एवढंच द्या आणि तेवढंच द्या असं कधी त्यांनी हट्ट धरला नाही. आणि मग ते पोतं भरलं, तुमलं झालं की ती सवंगडी त्या वसतिगृहासाठी नेत असत. मित्र, फक्त आज पैसा आहे प्रत्येकाकडे, त्यामुळे आता जेवणाची राहण्याची एवढी अडचण भासत नाही. पण त्या काळात जे विद्यार्थी त्या वसतिगृहात शिकले ते मोठमोठ्या पदावर गेले. मग भापकर साहेब असतील,
आयुक्त, त्यानंतर आमचे असे बरेचसे उदाहरणं सांगते ते मोठमोठ्या पदावर गेलेले आणि आपल्या विद्यालयातील देखील काही शिक्षक आहेत त्या वसतिगृहामध्ये शिकले, त्या शाळेमध्ये शिकले आणि त्याच शाळेमध्ये नोकरीला आलेले आहेत. हे देखील कॉम्रेड आबासाहेबांचंच महत्त्वाचं कार्य आहे. आणि त्यानंतर आपल्याला आणखी जाऊन पुढे जाऊन सांगता येईल त्यांनी शेवगाव आणि पाथर्डी या दोन्ही कोर्टामध्ये वकिली व्यवसाय केला. त्या वकिली व्यवसायामध्ये मात्र त्या पुस्तकातच वाचलेलं आहे की सांगतो, मी काय अनुभवलेलं नाही. जर आबासाहेब आले नाही तर कोर्ट एक दिवस बंद देखील होतं. जेव्हा आबासाहेब कोर्टामध्ये त्यावेळेस कोर्ट चालू आहे अशा प्रकारची एक त्या ठिकाणची त्यांना वाटत असेल आणि जाणवत असेल लोकांना. हा एक भाग महत्वाचा आहे. त्यांनी कम्युनिस्टांमधील असणारे मार्क्स असतील, लेनिन असतील किंवा गरीब दीनदलित कामगारांची हित जोपासणारी जी वाचतील त्यांच्या समोर अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं. म्हणून त्यामध्ये भापकर असतील, त्यानंतर रावसाहेब शिंदे असतील. आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काही वेगवेगळी नाव, मी सर्वच नाव सांगत नाही, पण महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, इतर सर्व नेत्यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यामध्ये पडला आणि त्या विचारातून त्यांनी चांगल्या प्रकारची प्रेरणा घेतली. म्हणूनच आपल्याला असं म्हणता येईल की तुम्ही मला वकिली घेतली, शिक्षण घेतलं, पण वारकरी संप्रदाय देखील जाणं एवढं सोपं नाही. तर भगवान बाबा देखील त्यांच्या मंगरुळ या गावी त्यांच्या घरी आलेले आहेत. त्यांचं एवढा संतांचा त्यांचं देखील इतका जवळचा असणारा परिचय संबंध होता की जसं आज एखादा सप्ताह असेल, महाराज आले की आपण महाराजांना जसं चहा पाण्यासाठी दर्शनासाठी बोलवतो, तशा प्रकारची भगवान बाबाची आणि त्यांची देखील जवळीक होती. संत तनपुरे महाराजांनी ज्यावेळेस पंढरपूरला अन्न छत्रालय सुरू केलं, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अन्न छत्रालय सुरू केलं, त्यांचं ध्येय होतं फक्त लोकांना अन्न मिळालं पाहिजे. कारण त्या काळामध्ये अन्न मिळत नसायचं, अन्नाला किंमत होती, पैशाला किंमत होती. त्यावेळेस त्या ठिकाणी कॉम्रेड आबासाहेब काकडे यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं तळमळीनं काम करून गोरगरिबांना, अनाथ मुलांना शिक्षण घेण्याचं काम केलं. त्याचबरोबर निर्मलाताई काकडे यांनी देखील त्यांना त्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं योगदान दिलं. हायस्कूलमध्ये मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी काम केलं, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने नोकरी केली आणि सर्वांना शिस्त लागण्याचं काम देखील त्यांनी केलं. म्हणजेच त्यांना सहच्या जोडीदारी जे होते ते देखील तितक्याच तोलामोलाच्या होत्या. ही त्या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं. आता काही उदाहरणं अशी आहेत की ज्यावेळेस वकिली व्यवसाय करत असताना त्यांना वाटलं एखाद्याकडे पैसे नाही, की सरांनी सांगितलं, आपल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की त्यावेळेस ते कधी पैशासाठी हट्ट धरत नव्हते. गरिबीची वकिली त्यांनी मोफत केली आहे, हेही त्या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे. म्हणून त्यांच्यानंतर कॉम्रेड आबासाहेब काकडे यांच्यानंतर ॲडव्होकेट विद्याधर काकडे साहेब असतील, सौ हर्षदताई काकडे असतील, त्यांनी त्यांच्या पावलावर पाऊल देऊन अनेक प्रकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये वाढ केली. मग बी फार्मसी असेल, बी फार्मसी असेल, BC असेल, विज्ञान असेल, अशा वेगवेगळ्या उच्च शिक्षणासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावं आणि आपल्याच ग्रामीण भागात मिळावं म्हणून गोठेगाव या ठिकाणी देखील त्यांनी बी फार्मसी महाविद्यालय सुरू केली. आपल्या इथे सायन्स फॅकल्टी असेल, BCA विज्ञान असेल, म्हणजे जर तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की आम्ही करू शकलो नसतो, मुलांना मुलींचं व्याख्यान दाखवू शकलो नसतो. हे श्रेय आहे आमचे कॉम्प्युटर विभागाचे प्राध्यापक म्हस्के सर असतील, लोंढे मॅडम असतील, चेडे मॅडम असतील, सायन्सचा सर्व स्टाफ असेल, आर्टचा सर्व स्टाफ असेल. कोविडच्या काळामध्ये आता तुम्ही सांगितलं की आमच्या NSSचे विद्यार्थ्यांनी देखील आणि विद्यार्थी विकास मंडळाच्या विद्यार्थ्यांनी देखील आणि त्यांचे कार्यक्रम अधिकारी दोघांनी देखील, म्हणजे विकास मंडळ अधिकारी असतील, NSSचे कार्यक्रम अधिकारी असतील, यांनी देखील तितक्याच तन्मयतेने या विद्यार्थ्यांकडून मास्क तयार केली आणि ते आपल्या असणाऱ्या जवळच्याच वस्ती वाड्या वस्तीमध्ये देखील वाटले. हे देखील एक महत्त्वाचं उल्लेखनीय काम आहे. म्हणजे एक सांगण्यासारखं भरपूर आहे, पण सांगत असताना विद्यार्थी आणि आमच्या महाविद्यालयामध्ये शिपायापासून माझ्यापर्यंत सर्वच घटकांचा याच्यामध्ये समावेश आहे. सर्वजण तन्मयतेने काम करत आहेत. म्हणून या ठिकाणी महाविद्यालयाचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे. आमचा नॉन टीचिंगचा स्टाफ असेल तरी त्यांच्या देखील ज्यावेळेस एखादी जबाबदारी असते त्यावेळेस तितक्याच तत्परतेने ते पार पाडतात. म्हणून मी आबासाहेब काकडे यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त सर्वांना एक सांगू इच्छितो, जसं पोरभरे सरांनी सांगितलं की त्यांचे विचार अवगत करा, त्यांची वाणी कशी होती, त्यांचे विचार कसे होते, हे सर्वांनी या दिवशी आपण आत्मसात करावेत असं मला वाटतं. आणि ज्यावेळेस
कुठल्याही प्रकारे एखाद्याला वाटलं की या अशा प्रकारचं कॉम्रेड आबासाहेबांचं उदाहरण ते सांगायची. जर एखादा मला विषय वाटला, एखाद्याला त्या ठिकाणी मदत करायची वाटली तर ते लगेच तातडीने मदत करत असत. कुठल्याही प्रकारचा विचार विनिमय न करता तत्क्षणी शैक्षणिक असो, सामाजिक असो, राजकीय असो. आता पोटभरे सरांनी सांगितलं की ज्यावेळेस वसंतदादा मुख्यमंत्री होती, आपले पंतप्रधान होती इंदिरा गांधी आणि वसंतदादा यांना भेटण्याचा योग आला. म्हणजे किती भाग्यच म्हणावं लागेल. म्हणजे त्यांच्या समोर जर आपण एखाद्याच्या समोर काम केलं आणि ती वरच्या पदावर जर व्यक्ती गेली, जसा आनंद वाटतो भेट झाल्यानंतर, तसंच आनंद स्वतः कॉम्रेड आबासाहेबांच्या कार्यामुळे, त्यांच्या प्रेरणेमुळे, त्यांच्या संगतीमुळे पोटभरे सरांना घेता आलेला आहे. आणि त्यांनी जिवंत, ज्वलंत, अतिशय चांगल्या प्रकारचे सर्व अनुभव आपल्याला या प्रसंगी सांगितले. मी त्यांच्या आता कॉम्रेड आबासाहेब काकडे, निर्मलताई काकडे यांच्याबद्दल पुन्हा त्या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. पण मला पोटभरे सरांविषयी मी सर म्हणेन त्याचं कारण सांगतो. त्यांनी त्यांच्या 5 मिनिटांमध्ये सरांना ओळख पत्रामध्ये तुम्ही आता ऐकलंच, पण दुसरी ओळख मी त्यांना तुमची जी चर्चा झाली त्या निमित्ताने सांगू इच्छितो. त्यांनी त्यांचे मुलं, त्यांच्या मुली ते सांगतात की त्यांच्या 2 नाती, एक नातू आणि एक नात मागच्या वर्षी म्हणजे 2-3 वर्षापूर्वी मेरिटवर MBBS ला गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला आणि सुदैवानं या वर्षी परत पुन्हा मुलीचा आता 596 मार्क्स मिळालेले आहेत. म्हणजे 100% गव्हर्नमेंट नंबर लागेल. ही एक त्यांच्या कार्याचीच प्रेरणा आहे, त्यांच्या शिक्षणाचीच प्रेरणा आहे. आपण तुम्ही म्हणाल की आपण अशा पद्धतीने काम केलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी त्यांना जे फळ मिळतं ते ज्वलंत उदाहरण त्यांना सांगते. त्यामध्ये परत पुन्हा त्यांना धन्यवाद देतो. अशीच प्रगती उत्तरोत्तर आपल्या मुलींची, मुलांची होत राहो आणि असंच आमच्या महाविद्यालयावर प्रेम कायम राहू द्यावं. परत पुन्हा आम्हाला तुमचे विचार ऐकण्याची संधी मिळो, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि विनम्र अभिवादन कॉम्रेड आबासाहेबांना करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. कार्यक्रमाच्या शेवटी मी आपल्या महाविद्यालयाचे प्राध्यापक हरिदास सांगले सर यांना निमंत्रित करतो. त्यांनी सर्वांचं आभार व्यक्त करावं. आज आपल्या महाविद्यालयात थोर शिक्षण एक वकील आणि एक वारकरी म्हणून कॉम्रेड आबासाहेब काकडे यांचा पुण्यस्मरण सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आपल्या विनंतीला मान देऊन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले भाऊसाहेब पोटभरे तसेच अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर एम.के. कसले सर, उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सर्वांचे आभार मानतो व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपल्यास जाहीर करतो. यानंतर कार्यक्रम कार्यक्रम आहे, सर्वांनी उपस्थित राहा.